जगावर सर्वात मोठं आयटी संकट ओढावलेलं मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा संपूर्ण जगभराला आता फटका बसत असल्याचं पाहायला मिळतं। विमान सेवेच्या पाठोपाठ बँक आणि मीडिया हाऊसलाही फटका बसलाय। शेअर मार्केट आणि रेडिओ सेवेवर देखील याचा मोठा परिणाम झाला। भारतासह जगभरातील विमानांच्या उड्डाणांवर देखील याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। विमानतळावर चेक इन आणि चेक आउटची सेवा देखील खोळंबल्याचं चित्र आहे। ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जगावर सर्वात मोठं आयटी संकट आता कोसळलेलं आहे। तर विमान सेवेच्या पाठोपाठ बँक सेवेला देखील मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा जगभराला फटका बसलाय। ही प्रामुख्याने चार महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। विमान सेवेला सगळ्यात मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई असेल, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। विमानतळावरची ही दृश्य आहे। प्रवाशांना देखील मनस्ताप यामुळे सहन करावा लागला। सर्व्हरमधील बिघाडाचा जगभरातील अनेक क्षेत्रांना फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय। विमान सेवेच्या पाठोपाठ बँक आणि मीडिया हाऊसलाही फटका बसला। शेअर मार्केट आणि रेडिओ सेवेवर देखील याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। तर भारतासह जगभरातील विमानांच्या उड्डाणांवर देखील परिणाम झालाय। विमानतळावर चेक इन आणि चेक आउटची सेवा खोळंबली, त्यामुळे आता प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबई, चेन्नई, जयपूर आणि अहमदाबाद विमानतळावरची प्रामुख्याने ही चारही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। 1 घंटा फ्लाइट लेट के बोला था कि 1 घंटा लेट है। वो बताया था कि कोई इमरजेंसी लैंडिंग है बॉम्बे में, उसकी वजह से लेट है। 1 घंटा फ्लाइट लेट बताया, पर ठीक है, हम आ गए आराम से। कोई दिक्कत वाली बात नहीं हुई है, आराम से बैठे थे। तर प्रामुख्याने हे दृश्य आपण पाहतोय। मुंबई, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद या ठिकाणी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।